नमस्कार. एक स्पेशल मुलाखत आज माझ्यासोबत म्हणजे ज्यांनी आरआरसी इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन यूज केलेलं आहे असे हॅपी कस्टमर आज माझ्यासोबत आहेत आणि त्यांचा अनुभव आपण आपल्या सगळ्या दर्शकांसमोर शेअर करणार आहोत. नमस्कार सर, आरआरसी मध्ये आपलं स्वागत आहे. कसा अनुभव आहे तुमचा आरआरसी इंटरनेट हाय स्पीड कनेक्शन तुम्ही यूज केल्यानंतरचा? नमस्कार, मी डॉक्टर प्रसन्नजीत रामकृष्ण गवई, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, सीताबाई कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अकोला इथे गेल्या 10 वर्षापासून विभाग प्रमुख म्हणून काम करत आहे. आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी इंटरनेट सेवा आहे ती वापरणं अत्यंत सध्या काळाची गरज झालेली आहे. परंतु पूर्वी मला इंटरनेट सेवा वापरण्यामध्ये खूप अडचण जात होती. परंतु जेव्हापासून आरआरसी ब्रॉडबँड इंटरनेट सेवा ही मी वापरायला लागलो तेव्हापासून निश्चितच याची जी अडचणी होत्या त्या दूर झालेल्या आहे. मी सर्वांना आवाहन करतो की आपण सुद्धा या आरआरसी इंटरनेट ब्रॉडबँड सेवेचा लाभ घ्यावा आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी आजची काळाची गरज आहे, इंटरनेट जे वापरायचं आहे आपल्याला ते अविरत वापरत राहा. नक्की सर, हॅपी कस्टमर म्हणून आपल्यासोबत जोडलेले सर आपण त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे, त्यांनी तुम्ही बघितलेलाच आहे. अशीच एक स्पेशल मुलाखत तुम्हाला जर माझ्यासोबत म्हणजे अँकर नेहासोबत घ्यायची असेल तर खाली नंबर येईल, त्या नंबरवरती मला संपर्क करा आणि तुम्ही सुद्धा हॅपी कस्टमर म्हणून माझ्याशी जुडा. ना रिचार्जची भानगड ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन, आम्ही घेतलेलं आहे आरआरसी ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात जनाक्रोश, हिंदू एकतेचा अथांग सागर अकोल्यात. मंगळवारी बुलढाण्यानंतर अकोला थंडा थंडा कुलकुल. विदर्भातील सर्वात थंड शहर, गारवा, हवेने वाढली थंडी. महावितरणच्या कर्मचाऱ्यावर एसीबीचा ट्रॅप, 27,000ची लाच घेताना ताब्यात. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, न्यू तापडिया नगरवासी अडचणीत. उड्डाणपुलाच्या कामासाठी रेल्वे गेट बंद की सुरू, अनेकांना प्रश्न. लोकसभा विधानसभेच्या पराभवानंतर वंचितची कार्यकारिणी बदली, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची निवड. आता सविस्तर बातम्या. बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अनन्वित अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाद्वारे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय चौकात जन आक्रोश सभेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सकल हिंदू समाजाने या सभेत मोठ्या संख्येने सहभागी होत हिंदूंवरील अत्याचाराविरोधातील एकत्रिततेत शक्तीचे प्रदर्शन केले. बांगलादेशात हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत असताना मानवाधिकारावर बोलणारे गप्प का? मानवाधिकार केवळ राष्ट्रद्रोही व हिंदूद्रोही लोकांसाठी आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हिंदू व्यक्ती, महिला आणि मंदिरांवर हल्ले, महिलांवरील अत्याचार, साधू संतांना मारहाण यासह इतर अल्पसंख्याक समाजाला ठरवून लक्ष केले जात आहे. या अन्यायाविरोधात जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने मंगळवार 10 डिसेंबर रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने जन आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येत या सकल हिंदू समाजाचे लोक सहभागी झाले होते. सभेला धर्मजागरण विभागाचे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. सभास्थळी यज्ञाचे आयोजन केले गेले. या यज्ञात आहुती टाकून बांगलादेशातील अत्याचारात हत्या झालेल्या हिंदूंच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. सर्वपक्षीय राजकीय नेते व यावेळी मंचावर उपस्थित होते. तर मोठ्या संख्येत हिंदू बांधव व भगिनी या जन आक्रोश सभेत उपस्थित होते. अकोला आणि बुलढाण्यात सोमवारची रात्र हिवाळ्यातील सर्वाधिक गार होती. अकोल्याचे तापमान 5 अंशांनी घसरले. आज पहाटे अकोल्याचे तापमान हे 11.8 अंश सेल्सिअस इतके होते, तर बुलढाण्यातील तापमान अकोल्यापेक्षा कमी होते. काही दिवस गारठा राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सोमवारची रात्र शहरासाठी या हिवाळ्यातील सर्वात गार रात्र ठरली. पारा एकदम खाली गेल्यामुळे
जनजीवनावर त्याचा परिणाम दिसून आला। मंगळवारी सकाळपर्यंत शहर आणि परिसर गारठले होते। किमान तापमान 11.8 नोंदवण्यात आले। काही दिवसांपासून जिल्ह्यात थंडी वाढली आहे। मध्यंतरी ढगाळ वातावरण असल्याने गरमी जाणवत होती। दिवसा तसेच रात्री पंखे लावावे लागत होते, परंतु गेल्या आठवड्यात शुक्रवार नंतर हवेत गारवा जाणवू लागला। गेल्या 2-3 दिवसात किमान तापमान 16.5 17 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते, परंतु मंगळवारी सायंकाळनंतर जिल्ह्यात गार वारे वाहू लागले आणि रात्री तापमान घसरल्याने कडाक्याची थंडी जाणवत होती। सूर्योदय होईपर्यंत थंडीचा प्रभाव जाणवतो। थंडीमुळे पाण्यात हात टाकायची हिंमत होत नाही। थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम वस्त्र परिधान करणे, रात्री शेकोट्या पेटवणे आदी विविध उपाय करण्यात येत आहेत। तसेच वाढत्या थंडीचा प्रकृतीवर परिणाम होत आहे। लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि दम्याचा त्रास असलेल्यांना कडाडत्या थंडीचा त्रास होतो। सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढलेले दिसतात। शासकीय व खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी दिसून येते। आणखी काही दिवस थंडीचा प्रकोप राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे। तसेच नागरिकांनी देखील वाढत्या थंडीपासून स्वतःचा बचाव करावा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे। कुठलाही दिनविजय साजरा करून वाईट सवयी, पैशाचा हव्यास सुटत नाही, अन्यथा लाचलुचपत प्रतिबंधक दिवस साजरा होऊन काही तास होत नाहीत तर लाच स्वीकारण्याचे प्रकरण उघड झाले नसते। अकोल्यात महावितरण कर्मचारी एसीबी पथकाच्या हाती लागला। कालच आंतरराष्ट्रीय लाचलुचपत प्रतिबंधक दिवस साजरा करण्यात आला आणि दुसऱ्याच दिवशी गोरक्षण मार्गावर महावितरण कार्यालयात एका कर्मचाऱ्याला 27,000ची लाच घेताना पकडण्यात आले। मलकापूर स्थित महावितरणच्या उपकेंद्रात लाचखोर टेक्निशियन एसीबीच्या जाळ्यात अडकला। संदीप वानखेडे असे टेक्निशियनचे नाव आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनात सचिन सावंत यांच्या नेतृत्वात संदीप ताले, कृष्णा पळसपगार, प्रदीप गावंडे यांच्या सहकार्याने कारवाई केली। संदीप वानखेडेच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली। घराबाहेर पडताना न्यू तापडिया नगरातील लोकांना एकच चिंता सध्या सतावती आहे, ती म्हणजे रेल्वे गेट बंद आहे का। 10 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून रेल्वे गेट परिसरात बॅनर लागले, त्यामुळे काळजी अधिक वाढली आणि मंगळवारी सकाळी जो तो विचारू लागला, रेल्वे गेट बंद आहे की उघडे। या भागातील हजारो रहिवाशांसाठी हा हॉट टॉपिक झाला होता। या भागात कोणाला शाळेत जायचे, कोणाला पेपरसाठी ड्युटीवर, तर कोणाला घरातील आजारी व्यक्तींना रुग्णालयात जायचे असते। रेल्वे गेट बंद असेल तर होणारी गैरसोय विचारू नका। रेल्वेला आता उड्डाणपुलाचे काम गतीने करायचे असल्याने बिर्ला रेल्वे गेट 3-4 महिने बंद ठेवावे लागणार आहे। मात्र लोकांना अकोटफैल भागातून शहरात जावे लागेल। आर्थिक भुर्दंड आणि द्राविडी प्राणायाम करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। काही पर्याय निघतो का याकडे त्यांची नजर आहे। बिर्ला राम मंदिरासमोर पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन जवळपास 2 वर्षे झाली, तसेच रेल्वेचे काम ठप्प होते। या दरम्यान दुचाकी, सायकलीसाठी पर्यायी रस्ता सुरू करता आला असता, परंतु दुर्दैवाने काहीच झाले नाही। लोकांना आता हेलपाटे घेण्याशिवाय दुसरा मार्ग नाही। न्यू तापडिया नगरमधून दुबेवाडी मार्गे जायचे तर पूर्ण रस्ता चांगला नाही। तसेच अन्य वेळी अकोटफैल मार्गावर जाम लागतो, त्यामध्ये इकडच्या लोकांची भर पडली तर विचारूच नका। त्यामुळे ही वाट सरळ नाही। पुढे 3-4 महिने त्रास सहन करावा लागणार हे नक्की। लोकसभा, विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवानंतर वंचितने जुन्या कार्यकारिणीला नारळ देत नवीन कार्यकारिणी गठीत केली आहे। यात जुन्या कार्यकारिणीतील अनेकांना डच्चू दिला गेला, तर राष्ट्रीय पातळीवर पक्षाची ओळख निर्माण झाली असून वंचित नेते प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडले गेले। शेगाव येथे वंचित बहुजन आघाडीची अंतर्गत निवडणूक पार पडली। या निवडणुकीत पात्र मतदारांद्वारे नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली। राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट प्रकाश यशवंत आंबेडकर यांची निवड करण्यात आली। तर नव्या कार्यकारिणीत अनेक दिग्गजांना डच्चू भेटला असून नव्या कार्यकारिणी सदस्यांमध्ये डॉक्टर अरुण सावंत, अरुंधती शिरसाट, अशोक सोनने, दिशा पिंकी शेख, प्राध्यापक किसन चव्हाण, डॉक्टर क्रांती सावंत, महेश भारतीय, डॉक्टर नितीन ढेपे, राहुल गायकवाड, सविता मुंडे, सुजाता वाल्देकर, सय्यद खतीब नतीकुद्दीन यांची वर्णी लागली आहे। या निवडणुकीचे व्यवस्थापन VBAच्या निवडणूक समितीने ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग यांनी केले। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत।
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आणि सत्ता देखील स्थापन झाली। यावरून महाविकास आघाडी तसेच इतर पक्षांनी देखील ईव्हीएम घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील ईव्हीएमवर शंका उपस्थित केली असून राज्यात आलेले बहुमत हे ईव्हीएमचे असल्याची टीका केली आहे। प्रकाश आंबेडकर म्हणाले, ईव्हीएम विरोधात आम्ही आंदोलन सुरू केलं आहे। निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदानाच्या दिवशी सायंकाळी 6 नंतर झालेल्या मतदानाचे डिटेल्स मागितले आहेत। आयोगाच्या उत्तराची वाट पाहत आहोत। मार्कडवाडी सारखी परिस्थिती गावागावात आहे। गावागावात रोष आहे। मार्कडवाडी येथे गावकऱ्यांचा बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या निर्णयाला अडविण्याचा सरकार किंवा पोलिसांना अधिकार नाही। सरकारने मार्कडवाडी येथील ग्रामस्थांना अडवल्याने संशय बळवतो की यांनी गडबड केली आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षावर देखील टीका केली आहे। आंबेडकर म्हणाले, संविधान खतरे में नाही तर काँग्रेस पक्ष खतरे में है। काँग्रेसने आम्हाला बाहेर का ठेवले याचा पहिल्यांदा खुलासा करावा। आम्ही भाजपसोबत कधीही समझोता करणार नाही हे आम्ही ठरवले असल्याचे देखील यावेळी आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे। ईव्हीएमच्या विरोधातलं आम्ही असणारं आंदोलन त्या ठिकाणी सुरुवात केले। पक्षाच्या वतीने मध्यंतरी चीफ इलेक्टोरल ऑफिसर जो आहे त्यांना असणारं आम्ही एक पत्र लिहिलं। ते म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 5 ते 6 या दरम्यान किती मतदान झालं आणि 6 नंतर जे मतदान झालं त्या 6 नंतरच्या मतदारांना नियमावलीप्रमाणे टोकन द्यायचं असतं आणि ज्याच्याकडे टोकन आहे त्यालाच मताचा असणारा अधिकार आहे। इलेक्शन कमिशनच्या माहिती पत्रकावरनं किंवा त्यांच्या वेबसाईटवरनं 6 नंतर 75 लाख मतदारांनी मत नोंदवलंय असं सांगण्यात येतंय आणि म्हणून आम्ही असणारं चीफ इलेक्टोरल ऑफिसरला पत्र लिहिलं की प्रत्येक मतदारसंघामध्ये किती टोकन वाटण्यात आलं 6 नंतर त्याची आकडेवारी आपण आम्हाला द्या। आम्ही चीफ इलेक्टोरल ऑफिसरच्या उत्तराची वाट त्या ठिकाणी पाहतो आहोत। ते उत्तर देतील अशी आमची अपेक्षा आहे। ज्यांच्याकडे टोकन नाही 6 नंतर त्यांना मतदान करता येत नाही ही इलेक्शन कमिशनचीच नियमावली त्या ठिकाणी म्हणते आणि म्हणून इलेक्शन कमिशनचे ऑफिसर जे आहेत त्यांनी उत्तर द्यावं। शैक्षणिक राष्ट्रीय धोरणानुसार शैक्षणिक कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल केले जात आहेत। यातीलच अपार हा एक उपक्रम कार्यान्वित करण्यास सुरुवात झाली आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र ओळख क्रमांक आणि सोबतच डिजिलॉकरची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे। अपार कार्ड तयार करण्याच्या कामाला आता गती आली असून 60% काम पूर्ण झाल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या सोयी सुविधा, शाळाबाह्य विद्यार्थी व अर्ध्यातून शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अपार ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक रजिस्ट्री ID महत्त्वपूर्ण ठरणार आहे। डिजिलॉकरच्या मदतीने अपार मधून सर्व शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या नोंदी पाहता येतील। आधार कार्डच्या धर्तीवर इयत्ता 1ली ते 12वीतील विद्यार्थ्यांना अपार ID कार्ड दिले जाणार आहे। जिल्ह्यातील 1ली ते 12वी पर्यंतच्या 1840 शाळांमधील 3,17,085 विद्यार्थ्यांना तातडीने काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले गेले। अपार ओळख क्रमांकासाठी शाळांनी पालकांशी संपर्क साधायचा आहे। अपारसाठी UDIS नोंदणी क्रमांक, जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक, आईचे नाव, वडिलांचे नाव, आधार कार्डवरील नाव, आधार क्रमांक हा तपशील अत्यावश्यक आहे। विद्यार्थ्यांचे UDIS आणि आधार कार्डवरील नाव सारखे असणे गरजेचे आहे। विद्यार्थी हा 18 वर्षांखालील असेल तर या प्रक्रियेसाठी पालकांची लेखी संमती आवश्यक आहे।
1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा अपार आयडी दिला जाणार आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा संपूर्ण लेखाजोखा असणार आहे. त्यासाठी पालकांची संमती आवश्यक असून पालकांनी तो अर्ज भरून द्यायचा आहे. मुख्याध्यापकाकडून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घेतली जात आहे. आतापर्यंत 60% काम पूर्ण झाले आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. नव्या वर्षाचा नवा प्लॅन, नव्या वर्षाची नवी सुरुवात. डिसेंबर महिन्यात बुक करा RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडचा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. वाढत्या महागाईत बचतीचा एकच मार्ग, RRCचे इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात रक्ताचे नमुने बेवारस असतात. रुग्णांच्या आजाराचे योग्य निदान व्हावे म्हणून चाचणीसाठी त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले जातात. नियमानुसार हे नमुने तपासणीसाठी पॅथॉलॉजीमध्ये जाणे आवश्यक असते. मात्र रक्ताचे नमुने पॅथॉलॉजीच्या बंद खिडकी बाहेर बेवारस ठेवण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. एका रुग्णाचा नातेवाईक रिपोर्ट आणण्यासाठी गेला असता पॅथॉलॉजीचा दरवाजा खिडकी बंद होती. नमुने पडून होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये यांना माहिती दिली. त्यावेळी डॉक्टर मीनाक्षी गजभिये यांनी एका व्यक्तीला पाठविले. तेव्हा एक शिकाऊ कर्मचारी तेथे आला व त्याने रुग्णांच्या रक्ताचे रिपोर्ट दिले. रक्ताचे नमुने बेवारस पडलेले असतात व तेथील कर्मचारी खिडकी दरवाजे बंद करून बाहेर असतात. याची सर्व माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये यांना आहे, परंतु संबंधितांवर कारवाई होत नाही. बेवारस नमुन्यावरील लेबल बदलल्यास रुग्णांवर चुकीचा उपचार होण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. या अगोदर पॅथॉलॉजी बाहेर बेवारस ठेवलेले रक्ताचे नमुने गहाळ झाले आहेत. या प्रकरणी संबंधितांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी समोर येत आहे. डिसेंबर महिन्यात 13 व 14 डिसेंबरच्या रात्री खगोलीय घटना घडणार आहे. ही घटना डोळ्याने पाहता येणार आहे. आकाशात पूर्व दिशेला उल्कावर्षाव होणार आहे. या उल्कावर्षावाला जेमिनिटचा उल्कावर्षाव म्हणतात. हा उल्कावर्षाव लघुग्रह व 3200 फेथॉन नावाच्या छोट्याशा खगोलीय वस्तूमुळे होतो. फेथेन लघुग्रहाचे वस्तुकण उल्कांच्या रूपात पडताना पाहता येतील. खगोलीय हेमंत ऋतूतील गुलाबी थंडीत मिथुन राशीतील उल्कावर्षाव पूर्वेच्या समृद्ध आकाशात रात्री 9 नंतर सुरू होऊन पहाटेपर्यंत बघता येईल अशी माहिती विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दौड यांनी दिली. निरभ्र रात्री आकाशात अचानक एखादी प्रकाश रेषा क्षणार्धात चमकून जाते. यालाच आपण तारा तुटणे असे म्हणतो. परंतु या घटनेचा ताऱ्यांशी काही एक संबंध नसतो, तर ती उल्का असते. येत्या 13 व 14 डिसेंबरच्या रात्री आकाशातील ग्रह ताऱ्यांच्या समृद्ध भागातील मिथुन राशीत दर ताशी सरासरी 120 वेगाने उल्का पडतील. पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राजवळ उल्कांचे उगमस्थान असल्याने उल्कांची तेजस्विता काहीशी कमी दिसेल. निवांत जागी झोपलेल्या स्थितीत बघणे सोयीचे होईल. याच वेळी दोन्ही दिवशीचे पहाटे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन अर्थात फिरत्या चांदणीचा आकाश नजारा पहिल्या दिवशी 6:09 ते 6:15 या वेळेत पश्चिम ते उत्तर बाजूस, तर दुसऱ्या दिवशी पहाटे 5:24 ते 5:26 या वेळेत उत्तर आकाशात स्पेस स्टेशन पाहता येईल. तारा तुटणे नव्हे तर उल्कावर्षाव. यावर्षी अनेक खगोलीय घटना घडल्या. या वर्षाच्या शेवटी डिसेंबर महिन्यात उल्कावर्षाव नागरिकांना पाहता येणार आहे. हा उल्कावर्षाव खगोलप्रेमी व अभ्यासकांना साध्या डोळ्यांनी पाहता येईल. रात्री आकाशाचे निरीक्षण करताना काही क्षणात प्रकाश रेषांचा वर्षाव आकाशात दिसणार आहे. अनेक जण या घटनेला तारा तुटणे असेही म्हणतात. मात्र प्रत्यक्षात तारा कधीच तुटत नसून या घटनेला उल्कावर्षाव म्हटले जाते. आकाशात अधूनमधून ज्या घटना घडतात त्या पृथ्वी तलावरील माणसाला अचंबित करीत असतात. अशीच एक घटना 13 आणि 14 डिसेंबरला पूर्व आकाशात रात्री 9 नंतर आपल्याला नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल. ती म्हणजे फेथेन या लघुग्रहाचे तुकडे पृथ्वीच्या मार्गात पडल्यामुळे त्याच्यापासून ज्या काही उल्का आपल्या पृथ्वीकडे ओढल्या जातात आणि एखादा तारा तुटल्यासारखा दिसतो, तो तारा नसून त्या उल्का असतात. ज्या वेळेला ह्या वस्तू किंवा वस्तुकण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे आपल्याकडे ओढल्या जातात आणि वातावरणात घर्षणामुळे पेट घेऊन वेगवेगळ्या रंगात लाल, निळ्या, पिवळ्या, पांढऱ्या रंगात त्या आपल्याला प्रकाशताना दिसतात.
असा हा उल्कावर्षाव आपल्याला या 13 आणि 14च्या रात्री चांगल्यापैकी पाहता येईल. पहाट जशी होईल तसं या उल्कांचा वेग वाढलेला असेल आणि जवळपास ताशी 120 या प्रमाणात ह्या तुटणारे तारे आपल्याला या उल्कांच्या माध्यमातून पाहता येतील. सोबतच आपल्याला पहाटेच्या वेळी 6-9 पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी 5:24 इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसुद्धा आकाशात जाताना पाहता येईल. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात जनाक्रोश, हिंदू एकतेचा अथांग सागर अकोल्यात. मंगळवारी बुलढाणानंतर अकोला थंडा कुलकुल. विदर्भातील सर्वात थंड शहर, गारवा, हवेने वाढली थंडी. महावितरणच्या कर्मचाऱ्यावर ACBचा ट्रॅप, 27,000ची लाच घेताना ताब्यात. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, न्यू तापडिया नगरवासी अडचणीत. उड्डाणपुलाच्या कामासाठी रेल्वे गेट बंद की सुरू, अनेकांना प्रश्न. लोकसभा विधानसभेच्या पराभवानंतर वंचितची कार्यकारिणी बदली. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची निवड. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.